सतीश वाघ हत्या प्रकरणाला 3 महिन्याचाच कालावधी उलटला असून सतीश वाघ हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती पुन्हा लोणी काळभोर येथे घडली आहे। अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी रस्त्यावरील वडाळे वस्ती परिसरात घडली असून आज 1 एप्रिलला सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे। या गुन्ह्याची उकल करून लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या 3 तासाच्या आत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्यात। रवींद्र काळभोर असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे, तर शोभा काळभोर, गोरख काळभोर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी रवींद्र यांचे भाऊ भाऊसाहेब काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र आणि शोभा काळभोर हे नात्याने पती पत्नी आहेत। त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 दाम्पत्य आहेत। रवींद्र हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते। रवींद्र यांना मद्याचं व्यसनही होतं। दरम्यान आज 1 एप्रिलला सकाळी रवींद्र काळभोर हे घराच्या बाहेरील पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आले। या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी रवींद्र काळभोर यांना लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं, मात्र तेथील डॉक्टरांनी रवींद्र काळभोर यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केलं। रवींद्र काळभोर यांचा कोणीतरी खून केला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता। लोणी काळभोर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि तपासाला सुरुवात केली असता शोभा काळभोर यांचे गोरख काळभोर यांच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतलं। दोघांनाही ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता अनैतिक संबंधास अडथळा होत असल्यानं रवींद्र काळभोर यांचा कायमचा काटा काढायचा आरोपींनी कट रचला होता। त्यानुसार सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रवींद्र काळभोर हे पलंगावर झोपले असता दोन्ही आरोपींनी संगनमत करून त्यांच्या डोक्यात फावड्याने वार करून खून केला अशी कबुली दोन्ही आरोपींनी पोलिसांना दिली। या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे।